Hello students, yesterday we have seen some part of the lesson and encounter of a special kind. कालच आपण an encounter of a special kind एक अनोखी चकमक या लेसनचा काही भाग बघितला. त्यानंतर काल तुम्हाला मी काही एक्सरसाइज दिली होती PDF फॉर्मॅटमध्ये, ते तुम्ही सॉल्व केले असणारच आहे. पण बिफोर वी गोइंग टू टर्न टुवर्ड्स अनदर पार्ट ऑफ द लेसन, we have to explain, we have to discuss some part of the exercise whatever I have given you yesterday. First question, the writer ignored the commotion of street dogs because thinking about the dog's involvement in some unfortunate pig. Second one, the langur did not take notice of the writer's assault because he was very infuriated. Next question, it is complex factual one. What wicked custom is practiced by animals who live in groups? कळपात राहणाऱ्या प्राण्यांकडून कोणती भयंकर प्रथा पाळली जात होती? त्याचा आन्सर असा आहे, अकॉर्डिंग टू द विकेड कस्टम इन द ॲनिमल क्लॅन who live in groups, a dominant powerful male does not allow another male or adult to survive within its group. Mostly the leader of the group kills male babies or adults. Next one, what did the writer see on the roof of the clubhouse? म्हणजेच लेखकाने या क्लब हाऊसच्या छपरावरती काय पाहिलं? याचा आन्सर असा येईल, फ्रॉम द रूफ ऑफ द क्लब हाऊस the writer saw that a big male langur was holding a baby langur in his hands. He was mercilessly biting it all over with the intention of killing it. The helpless mother with other lesser members of the langur grown up were scattered on the roofs of the buildings nearby and were watching the baby being killed. Third question, what did the writer do to restrain the big langur from killing the baby langur? म्हणजे पिलू वानर जे होतं त्या वानराला ठार मारण्यापासून मोठ्या वानराला थोपवण्याकरता किंवा थांबवण्याकरता लेखकानं नेमकं काय केलं? तर याचा आन्सर असा येईल, when the writer realized that the big langur was about to kill the baby langur, he gathered a big strong stick in one hand and threw a piece of stone at the attacking langur. The big langur did not take notice of his attack, so he started throwing more stones at it. In this way, the writer restrained the big langur from killing the baby langur. Last question, why did the narrator ignore the barking of dogs? या लेखकानं किंवा या निवेदकानं कुत्र्यांच्या भुंकण्याकडे का दुर्लक्ष केलं? तर याचा आन्सर असं येईल, द नॅरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स ॲज युजल मस्ट हॅव ट्रॅप्ड ऑन अनफॉर्च्युनेट पिग, सो ही इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. इथंपर्यंत तुम्हाला मी काही क्वेश्चन्स दिले होते. ॲक्च्युली त्याचे आन्सर्स पण तुम्हाला दिलेले आहेत मी काल PDF फॉर्मॅटमध्ये. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स दी नेक्स्ट पार्ट ऑफ द लेसन. वी हॅव टेकन अप टू हिअर, इथंपर्यंतचा पार्ट आपण बघितलेला आहे. We want to start from here now, the change circumstances. इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. Now the change circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. Circumstances म्हणजेच काय? परिस्थिती. इथे दिलेलं आहे the change circumstances म्हणजे बदलती परिस्थिती, अचानक बदललेली परिस्थिती, अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक आणि अचानक झालेला हल्ला. अनएक्सपेक्टेड म्हणजेच अनपेक्षित झालेला हल्ला. फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द व्हरांडा. तर ते छप्पर जे होतं ते कसं होतं? स्लोपिंग असं होतं, घसरणारं असं होतं स्लोपिंग रूफ. आणि तिथून या बिग लंगूरच्या वरती अचानक झालेला जो हल्ला होता, अनएक्सपेक्टेड जो अटॅक होता, त्यामुळं त्या बिग लंगूरनं, त्या मोठ्या वानरानं काय केलं की त्याच
रूपवरनं त्या छपरावरनं त्या बेबी लंगूरला बाहेर फेकून दिलं. ही फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूप. म्हणजेच काय, त्या वानराला व्हरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिलाला टाकून ते पळून जायच्या तयारीमध्ये होतं ते बिग लंगूर. आफ्टर दॅट द बेबी वॉज लिसलेस अँड ॲपियर्ड टू बी डेड. इथं वर्ड लिसलेस इट मीन्स विदाऊट एनी एनर्जी, म्हणजे कुठल्याही एनर्जीशिवाय, कुठल्याही ताकदीशिवाय, अजिबात ताकद न लावता, दॅट इज कॉल्ड लिसलेस. द बेबी वॉज लिसलेस अँड ॲपियर्ड टू बी डेड. त्या बेबी लंगूरला, त्या वानराच्या पिलाला ते अगदी गलित गात्र झालं होतं. म्हणजेच काय, त्याच्याकडे अजिबात एनर्जीसुद्धा नव्हती आणि ते अगदी अर्धमेले झालेल्या अवस्थेमध्ये होतं. द बेबी वॉज लिसलेस अँड ॲपियर्ड टू बी डेड. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. इथं स्लाइड डाऊन इट मीन्स मूव डाऊनवर्ड्स, म्हणजे खालच्या दिशेनं घसरणं, खालच्या दिशेनं येणं, दॅट इज कॉल्ड स्लाइड डाऊन. अनादर वर्ड मॅनिफोल्ड इट मीन्स हिअर मोर अँड मोर, अधिकाधिक, जास्तीत जास्त, दॅट इज कॉल्ड मॅनिफोल्ड. अँड नेक्स्ट वन प्रॉस्पेक्ट इट मीन्स फ्युचर बेनिफिट, म्हणजे भावी फायदा काय होईल, फायद्याचं काय होईल यासाठी. हिअर द बेबी वॉज लिसलेस अँड ॲपियर्ड टू बी डेड, म्हणजे ते जे पिलू होतं ते अगदी अर्धमेल्या अवस्थेत झालं होतं. त्याचं शरीर जे आहे ते उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेलं पाहून आयती शिकार मिळेल या आशेनं कुत्र्यांचे जे घोळके आहेत ते कुत्र्यांची घोळकी ते आणखी चेकाळले. आणि त्यानंतर द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील, म्हणजे चांगलं आपलं खायला मिळेल, खाद्य मिळेल या आशेनं ही कुत्र्यांचा घोळका जो आहे तो कुत्र्यांचा घोळका त्या ठिकाणी आला. आफ्टर दॅट कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tile roof. Keeping the dogs at bay. त्यानंतर हातातल्या काठीनंच मी त्या कुत्र्यांना दूर ठेवत छपरावरून खाली पडण्याच्या बेतात आलेलं जे ते वानर होतं त्या वानराच्या पिलाची शेपूट मी पकडली. त्या लहान पिलाची शेपटी मी पकडली ते पडणार इतक्यात. त्यानंतर the baby appeared inert and lifeless. Here the word inert it means powerless or motionless, म्हणजे अगदी निश्चल, निष्प्राण असं, काही हालचाल न जाणवणं, दॅट इज कॉल्ड इनर्ट. द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस, म्हणजे ते अगदी पिलू जे होतं ते पिलू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखं वाटत होतं. त्याच्यामध्ये काहीच हालचाल जाणवत नव्हती, म्हणजेच ते लाईफलेस, जणू काही मेले की काय, मोशनलेस, त्याची हालचाल अजिबात जाणवत नव्हती. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि खरोखर ते मेल बेबी होतं. म्हणजेच काय की ते नर पिलू होतं. म्हणजे मी अनुभवल्याप्रमाणे, मी विचार केल्याप्रमाणे हे जे बेबी लंगूर होतं, हे वानराचं पिलू जे होतं ते पिलू मेल बेबी होतं. म्हणजेच काय, ते नर पिलू होतं. त्यानंतर बाय दिस टाईम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा अँड वे आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. बाय दिस टाईम, तोपर्यंत माझे आईवडील, माझ्या बहिणी, दे हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. तोपर्यंत हे सगळेजण ज्या ठिकाणी माझं हे बचावकार्य सुरू होतं, रेस्क्यू ऑपरेशन त्याला म्हटलेलं इथं, रेस्क्यू ऑपरेशन दॅट इज कॉल्ड बचावकार्य. तर हे बचावकार्य ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी माझे आईवडील, माझ्या बहिणी त्या ठिकाणी आल्या की ज्या ठिकाणी तो वरांडा होता त्या वरांड्यामध्ये. आफ्टर दॅट सम ऑफ आवर नेबर्स हॅड आल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. त्या ठिकाणी आमचे काही शेजारीसुद्धा दूर अंतरावरती गोळा झाले होते ते बघण्यासाठी सगळं. बघा प्रसंग काय आहे की एका मेल लंगूरनं, एका वानरानं त्याच जातीच्या मेल लंगूरवरती एका पिलावरती हल्ला चढवला होता आणि तो हल्ला रोखण्याचा मी प्रयत्न केला. माझा अनपेक्षित हल्ला बघून
ते मोठं वानर जे आहे ते घाबरलं आणि त्या घाबरून त्यानं त्या पिलाला सोडलेलं आहे आणि अचानक सोडल्यानंतर छपरावरून खाली येताच मी त्याला त्याच्या शेपटीला धरून मी त्याला पकडलेलं आहे. पकडून त्याला मी ते खाली आणलेलं आहे. पण ते बेबी लंगूर जे आहे ते अगदी लाईफलेस झालेलं आहे, मोशनलेस झालं होतं, अगदी अर्धमेल्या अवस्थेत होतं. त्याच वेळेस हे सगळं काही इतर वानर आणि त्याची त्या पिलाची आईसुद्धा तीसुद्धा हे सगळं दूरवरून बघत होते. आफ्टर दॅट त्यानंतर आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. त्यानंतर त्याच बेबी लंगूरला त्या वानराच्या पिलाला मी माझ्या बॅकयार्डमध्ये घेतलं, आमच्या मागच्या अंगणामध्ये घेतलं. बॅकयार्ड हिअर मागचं अंगण, मागच्या अंगणामध्ये आम्ही त्या लहान पिलाला घेतलं. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. हिअर द वर्ड कूप इट मीन्स केज फॉर पोल्ट्री. केज फॉर पोल्ट्री म्हणजे त्या पोल्ट्रीसाठी किंवा कोंबड्यांचं जे खुराडं म्हणतो आपण त्याला, दॅट इज कॉल्ड कूप. कोंबड्यांचं खुराडं. म्हणजे त्याच वानराच्या पिलाला आम्ही आमच्या मागच्या अंगणामध्ये घेऊन गेलो, मागच्या परसबागेमध्ये आम्ही घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये अगदी अलगदपणे त्याला झोपवलं. लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच. त्याचं संपूर्ण शरीर जे होतं ते अगदी खोल जखमाने आणि व्रणाने भरून गेलं होतं. त्याच्या शरीरावरती स्क्रॅचेस होते. बाईट मार्क्स म्हणजे त्या मोठ्या वादळानं चावलेल्या खुणा होत्या. दॅट इज कॉल्ड बाईट मार्क्स. हिअर इट इज बाईट मार्क्स आणि स्क्रॅच म्हणजे काही व्रणसुद्धा होते. त्याचे संपूर्ण शरीर जे आहे ते जखमाने भरलं होतं, त्या व्रणाने भरलं होतं. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. उझिंग हिअर द वर्ड उझिंग मीन्स रिलीजिंग ऑर ओव्हरफ्लोईंग, पाझरणे या अर्थानं. तर काही जखमा ज्या होत्या त्याला वुंड्स इथं म्हटलेलं आहे. वुंड्स म्हणजे जखम. त्या जखमातून रक्तसुद्धा ओघळत होतं किंवा पाझरत होतं. काही जखमा त्या पिलाला झाल्या होत्या, त्या जखमातून काही रक्तसुद्धा ओघळत होतं. त्यानंतर द बेबी रिमेन मोशनलेस. ते पिलू जे आहे ते अगदी निपचित पडलं होतं, शांत पडलं होतं, त्याची हालचाल अजिबात काय जाणवत नव्हती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. त्याच वेळेस माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या आणि त्यामुळं त्यातून रक्त यायचं थांबलं. ब्लिडिंग जे होतं ते ब्लिडिंग थांबलं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. आणि ते ब्लिडिंग थांबवलं म्हणजे रक्त यायचं थांबवलं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग. त्यानंतर जेव्हा हे बेबी लंगूर जे आहे, हे पिलू जे आहे, हे पिलू जेव्हा श्वास घ्यायला लागलं तेव्हा थोडीशी मला सुटका झाल्यासारखं वाटलं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग इवन दो हिज ब्रेथ्स वेअर शालो. नाही का, शालो म्हणजे उथळ, मंदावलेला, थोडा कमी असलेला. जेव्हा हिअर इट इज गिवन शालो मीन्स मंदावलेला, उथळ असलेला, थोडा कमी असलेला. आता ॲक्च्युली श्वास घ्यायला त्या पिलानं सुरुवात केलेली आहे. जरी हा श्वास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे बघून मला थोडंसं रिलीव्ह झालो मी. माझी थोडीशी सुटका झाल्यासारखं मला वाटलं. ॲट द सेम टाईम स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. स्टर हिअर इट इज मूव म्हणजे हालचाल जाणवणे, हालचाल करणे. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड आफ्टर अ फ्यू शाकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. स्प्लॅश, स्प्लॅश म्हणजे इथं पाण्याचे शिंतोडे. स्प्लॅश हिअर पाण्याचे शिंतोडे. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर म्हणजे थोडं आम्ही पाण्याचे शिंतोडे मारल्यानंतर त्या पिलाला शुद्ध आली, ते थोडंसं हललं, स्टर झालं. अँड आफ्टर अ फ्यू शाकी अटेम्प्ट्स त्यानंतर आम्ही काही प्रयत्न केले, प्रयत्नानंतर ही सॅटअप ते थोडंसं
उठून बसलं. धडपडत प्रयत्न करून ते कसं बसं उठून बसलेलं आहे. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक. ते खूपच घाबरलेलं आहे, दबकलेलं आहे. आणि दबकल्यामुळं अँड ही स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. जसं वारा आल्यानंतर पानं जशी हालायला लागतात, थरथरायला लागतात, तसं हे पिलू ट्रेम्बलिंग म्हणजे इथं थरथरणे या अर्थानं. ट्रेम्बलिंग थरथरणे म्हणजे अगदी वाऱ्याच्या तालावरती पानं जशी थरथरायला लागतात, हालायला लागतात, तसं हे पिलू घाबरून थरथरायला लागलं. ते खूपच घाबरलं एखाद्या पानासारखं. त्यानंतर हिज 2 लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. वेल्ड अप विथ टीयर्स मीन्स अश्रूनी भरून जाणे. वेल्ड अप विथ टीयर्स म्हणजेच काय, अश्रूनी भरून जाणे. हिज 2 लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब हुंदके देणे. विथ अ मफल्ड क्राय. मफल्ड हिअर इट इज गिवन क्वायटन सप्रेस्ड साऊंड म्हणजे अगदी दबकल्या आवाजामध्ये, हळू आवाजामध्ये, अगदी हुंदका घेत अगदी हळू आवाजामध्ये ते रडायला त्यानं सुरुवात केली. बघा, हिज 2 लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. त्याचे 2 डोळे जे होते ते चिमुकले असं म्हटलेलं आहे, लुकलुकचे डोळे असं म्हटलेलं आहे, ट्विंकलिंग आईज. तर ते पाण्याने भरले, पाण्याने डबडबले आणि अगदी दबक्या आवाजानं हुंदके देऊन ते पिलू जे आहे ते पिलू रडायला लागले. त्यानं रडायला सुरुवात केली. त्यानंतर जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा मीन्स ग्रेट डिस्ट्रेस. खूप ताणतणाव, भयानक दुःख या अर्थानं ट्रॉमा हा शब्द घ्यायचा. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्स ट्रॉमा म्हणजेच की एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे त्या अगदी धसका घेऊन बसलं आणि दबक्या आवाजामध्ये हुंदके देऊन ते रडायला लागलं. त्यानंतर आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. त्यानंतर मी त्याला शुद्धीवरती आल्यानंतर हे सगळं करत असताना आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. पील्ड म्हणजे सोडलेलं, पील्ड हिअर सोडलेलं अर्थ. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. त्याला मी सोडलेलं केळ खायला दिलं. विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. त्यानंतर त्यानं त्या दरम्यान ते मी सोडून दिलेले केळ जे होते त्या थरथरत्या हातामध्ये त्यानं घेतलं आणि अगदी घाबरत बिचकत ते पिलू जे आहे ते केळ खायला लागलं. तर इथंपर्यंत आपल्याला हा पाठ बघायचा आहे आज. तर याच्यावरती मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारणार आहे. ते तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत ते PDF फॉर्मॅटमध्ये असतील. त्याची तुम्हाला प्रॉपर आन्सर्स लिहायचे आहेत. त्याच्यापूर्वी आज आपण डिफिकल्ट वर्ड्स बघितले. त्या डिफिकल्ट वर्ड्समध्ये कुठले बघा, पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. इथं लिस्टलेस म्हणजे विदाऊट एनी एनर्जी, कुठल्याही ताकदीशिवाय म्हणजे गलित गात्र होणे या अर्थानं. त्यानंतर स्लाईड डाऊन मीन्स मूव डाऊनवर्ड्स म्हणजे खाली घसरत जाणे या अर्थानं, खालच्या दिशेनं. त्यानंतर मॅनिफोल्ड मीन्स मोर अँड मोर म्हणजे अनेक पटीनी, अधिक पटीनी, अधिक या अर्थानं. आफ्टर दॅट प्रॉस्पेक्ट मीन्स वॉट, फ्युचर बेनिफिट म्हणजे भावी फायदा या अर्थानं. त्यानंतर पुन्हा खाली काही इथं वर्ड्स दिलेले आहेत. त्यामध्ये इनर्ट मीन्स वॉट, पॉवरलेस ऑर मोशनलेस म्हणजे अगदी गतिहीन होणे, निश्चल होणे या अर्थानं. त्यानंतर कूप, केज फॉर पोल्ट्री कोंबड्यांचं खुराडं या अर्थानं. त्यानंतर उजिंग, रिलीजिंग ऑर ओव्हरफ्लोईंग. उजिंग मीन्स वॉट, रिलीजिंग ऑर ओव्हरफ्लोईंग म्हणजे पाझरणे किंवा ओघळणे या अर्थानं. आफ्टर दॅट मफल्ड मीन्स क्वायटन ऑर सप्रेस साऊंड, दॅट इज कॉल्ड मफल्ड हिअर म्हणजे आवाज दबकणे, दबकता आवाज या अर्थाने इथं घ्यायचा आहे हा शब्द. किंवा दबलेला आवाज,
आवाज दूर ऐकू जाणार नाही इतका कमी केलेला आवाज, त्याला मफल्ड असं म्हणायचं आहे. त्यानंतर स्टर, STIR, स्टर म्हणजे जागृत करणे, हलणे या अर्थानं. आफ्टर दॅट त्यानंतर बघा ट्रॉमा. ट्रॉमा म्हणजे ग्रेट डिस्ट्रेस. ट्रॉमा मीन्स वॉट? ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे अत्यंत ताणतणाव या अर्थानं. मनाला झालेला जबरदस्त आघात किंवा शरीराला झालेली मोठी जखम, त्याला आपण ट्रॉमा असं म्हणतो. त्यानंतर तुम्हाला इथे काही वर्ड शोधायचे आहेत. यू हॅव टू गेस द मिनिंग ऑफ शाकी, अनकॅनी, बॉझम अँड वेल्डअप. शाकी, अनकॅनी, बॉझम अँड वेल्डअप. तुम्हाला हे मिनिंग शोधायचे आहेत. नाही सापडले तर तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये मी याचे अर्थ सांगेन. बट यू हॅव टू गेस द मिनिंग ऑफ ऑल these वर्ड्स. Next word, okay, etc. Now I'm going to give you exercise along with this video lecture. You have to solve it properly and send me its feedback. Thank you.